नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या आठवडे बाजारात हास्याचा ताजा माल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज पुन्हा एकदा भजनाचा नाद घुमणार आहे, कारण आज पुन्हा एकदा कोणीतरी कोणाला तरी भेटायला येणार आहे. तेव्हा सज्ज व्हा हास्याच्या या सांगीतिक अनुभवासाठी. ताई आहे ताई. पशा ये पशा, अरे काय करतोस पशा? पाणी पितोस? ये काकी सांगतला घे काकू. वाय जसा असाच पाजून बघ, हाय का गेला बघ. काय आग लागली तुझ्या तोंडाला ती? ये घे पकड. 12 वाजता आहे ना, मागून धर ना. 12 वाजता येणार, मागून धर. 12 वाजता येणार. काकू बसव त्याला, बसव. पशा बस बस रे. नाही बाबा, बस बाबा पशा. काकी बघ कसं करतात. मागून धर. पशा काय झालं रे? कोण बघ. 12 वाजता येणार. अरे कोण धरणार? कोण येणार आहे 12 वाजता? 12 वाजता येणार. भजनातली माणसं कमी झाली. यायला मागे पम्या कुठे राहिला? मी कुठे गेला? काय पम्या गेला? ये बा पम्या भजनाला चल. 12 वाजता. अरे भजनाला कुठे आतमध्ये? हा बघा फनफनला आहे. काय झालं? काय मागून धर. काय झालं? काय 12 वाजता येणार, मागून धर ना. 12 वाजता येणार, मागून धर ना. अरे याचा डिस्प्ले लॉकच झाला. अरे मागून येऊन कुणी बारीक पिनचा चार्जर मागितला की काय? बालू भाऊजी काय बोलता? काय तुम्ही? तुम्ही म्हणजे भाऊजी बघा. अरे नेमका सारे काय तुम्ही सांग. मोऱ्यानु काय आला? त्याच्या मोबाईलला रेंज नव्हती ना, म्हणून आपला राखणदाराचा वड आहे तो, त्याला तिकडे घेऊन गेलो आणि म्हटलं वाईस धार मारून येतो. मी वाईस बाजूला गेलो तर हा 1 मिनिटात पलत माझ्याकडे आला. नुसता घामानच भिजला होता. हा, आणि मला म्हणतो कसा, मागून कोणतरी आली, हात ठेवला, मी विचारला, पशा बरा आहेस ना? सांभाळा ये बाबू, सांभाळा. या वाक्य ऐकलं की तापान फणफणतोय. वाक्य पशा बरा आहेस ना? वाहन आहे का? वाहन आहे काय? हो आहे. इकडे तिकडे घ्या लवकर. तुला काय करत बसती? 7 वाजता त्या वडाच्या झाडावर न्यायची नाही तर काय? अरे त्या वडाच्या झाडावर शेंद्री जकी नाही. काय? 12 वाजता येणार. शेंद्री जकी नाही? चल तुला ओळख करून देतो. हा, तिला घेऊन जा घरात रांगोळी घालायला. काय बोलतास? मला ठाऊक नाही म्हणून विचारलं. अगं 12 वाजता येणार, शेंद्री मागून धरणार. म्हणजे 12 वाजता येणार. अरे मागून धर. ओव्हरलॅप थांब. वासड्या तू तरी बोलला तर मी तरी बोलतो. रे भाऊ गप करतो सगळा. जाऊ दे. ए बेबल्या, हळद कुंकू घेऊन ये. या बेबल्याला आपल्याला कुणीतरी. काय काय बोलताय तुम्ही? काय काय बोलू नाही तर काय करू? झाला काय? अरे कोणाला सांभाळू? या बेबल्याला सांभाळू, याचा ओव्हरलॅप सांभाळू की माझा वाक्य सांभाळू? जाऊ दे, त्याला काय झालं तर बघा आधी. तू घेऊन नटू बाबा नाचता नुसता मागा तर त्यात आलंय स्किट मध्ये. मागून धर. हा बघा, त्याला नीट उभा करा आणि चांगला जागेवर उभा करा आणि बसवा. म्हणजे खायची गोष्ट नव्हे, खायची. 12 वाजता. बॅटरी द्याय भूत भाई, बॅटरी द्याय इकडे आहे ना. अरे वासाडी पडली. अरे त्याला काय सांगितलं तुला? उभा करा. त्याला बसवा मध्ये ह्या ठिकाणी बसवा नाही, नीट बसवा सांगतोय तर काय करत नाही.
हो मोऱ्यानू जतीन काय पोटातून बाहेर काढणार आहो तुम्ही काय एक काम करा पकडा भालो पकड त्या पकड त्या नाही 12 वाजता येणार. आजी लावून घ्या बघा अरे स्थिर हो नाही थांबा पकड त्याला हा थांबा पकड त्याला अहो वरनं धरलं अहो खालचा मुदा हलतोय खालचा मुदा हलतोय मुद्याला पाहिला थांब बाय माझ्याशी कसा निघताच का नाही बघताय बाय माझ्याशी सत्याची पांढरे रात्रीचा प्रहरांनी बोलणं घ्यायला राजाची बाय माझ्याशी काय समजते बरा ये अरे वा अरे काल हा पश्या वडाच्या झाडाखाली बसला होता आणि 7 वाजता मागणं हात आला आणि म्हणाली पश्या बरा आहेस ना अरे ये मोर्या अरे आता सत्याची पिवळी झाली असती याला पांढरी करणार झाली मायरी झाली माझी शेंद्री जखी ही ऐकण्यातली नाही ऐकण्यातली नाही ऐकून घ्या तुम्ही भजनाचा सूर लावा हा बरोबर ती अंगात निघून जाईल पटकन चला ए सुरला भजन घ्या मी धरतो घ्या घे अरे बोल मोठ्या बायांची पशा मी कुठे सोडला बघितलंस ना वहिने हा कातील मोरे अरे अशी भली होता मी बाटलीत भरून ठेवलेली आहे मर्यानो तुम्ही आलो म्हणून वाचलं माझा पशा बाय काकी लय उपकार झाले चालतो साहेब जरा चालतो साहेब चालू पाणी पितोय पशा पाणी पितोय हाय मला बरं पशा बरा आहेस ना काकी 12 वाजता येणार. 12 वाजता येणार. मागून धर. त्याचा खांदा म्हणजे काय मंदिराचा चिराय सारखा हात ठेवतेस ती ह्या वासाडी बाई आहे, अक्कल नाही हिला. नाही ते काय काय करायचं काय करायचं आता तुम्हीच बघा. काही नाही मागून धर ना. पकडा मी नाही बा धरणार. तुम्ही मागून धर. बालो पकड 12 वाजता. बालो पकड अरे थांब अरे वरनं धरला की खाल्लं मिक्सर हलवता. हो मोरेनू अरे मग कांदारी खोबरं लावते मिक्सर कांद्याने खोबरं लावू मी. अरे वासाडी मोरेनू तुम्ही काय घाबरताय काय मी अशी भली भूताना मी माझ्या पायाखाली चिर हाणलेली आहे. मी घाबरतोय मी घाबरतोय तुला. अरे जा रे जा हाय. मी घाबरीन तुला वाटला. मागून धर ना. 12 वाजता येणार. मागून धर. मागून धर. मागून धर. 12 वाजता येणार. मागून धर. येणार ग येणार ग. बायके ह्याच्या अंगात भूत घुसलंय की ना आतल्यात अशी बनवून डाउनलोड केला नाही. बालू काय बोलता 12 वाजता. मागून. बघा बा, लेकरा. 12 वाजता. नाही पोराला काय झालं बघा पोरांनो. 12 वाजता. हे भावानू थांबा. जे आपल्याला जमलं ना त्या भूतान केला काय वडा एस्टॅब्लिश केला. हो मोरेनू या साधा सुद्धा नाही. या पिंक्याचा भूत आहे पिंक्याचा. कोण पिंक्या कोणा मग पिंक्या तुम्हाला माहिती ना याची वर्ग मैत्री. काय सांगतास अरे हा तिचा केस इंद्रायचा आणि ती ह्याचा भांग पाडायची. पण मोरेनू ती सुका फरसाण खाऊन मेली ना. अरे मेल्या सुका फरसाण ह्यानेच आणून दिला नव्हता. ती आली वाटतं याची पापडी चुरायला. काय ग काकी हा मी पण याच्या शाळेत होते. त्या पिंकीक बरोबर फरसाण दिल्यान. काय रे पशा माका नाही कधी फरसाण. अजून जवळ गेली असेल ना फरसाण हक्क भरवला नसतं तुला.
ओ मोरे भाऊजी पशाचा आवडीचं भजन घ्या, घ्या चला. पशाचा आवडीचं भजन घ्या, घ्या अंग सोडली. चला, 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 चला. चला. आणि ए वड्यात पडला तर नाही नाही पडायचा अगं भजन गावल्या माझं सोडतो कोणी अंग बघ. आणि काय तर लवकर घ्या आता स्किटला वैभव सारखा मुंजा लागायचा चला, चला, घ्या. या कोणीतरी उचला हे बाय, बाय, पशा. पाणी घे पाणी घे पशा. ए, बेबल्या, पाणी घे बेबे पाणी पशा पडला काय रे माझा पोरालाच पडला गेलो थड्या कुठं इथंच आहेस मला मला एवढं दमाला का झालं पाणी पाणी घे मग दमाला का झालं काय नाही काय नाही काय नाही प्रवास करून आलायस लय लांब ना सगळ्यांनाच दमवलंय ए वा पशा चालतो साहेब चालतोय काय चालतोय वा पशा ओळखलास काय घे बाई हा कोण पशा बरा आहेस ना तू येडी आहेस काय का बस हड बस, हड कुठली आहेस तू कमल हडी काही झालं काय अरे ह्या वाक्य कशाला बोलली भूतान झपाटला नाही त्याला काय अर्धा राखणदाराचा वड आहे ना हा. तिकडे घेऊन गेलो होतो त्याला रेंज नाही म्हणून तर तिकडे कोणतरी आली मागून हात ठेवल्याने विचारला पशा बरा आहेस ना ते वाक्य ऐकलं ना की असं असं काहीतरी करतोय भूतान झपाटला नाही त्याला भूत नाही हा? तर मी होते तू- हा लय महिन्यांनी पशा दिसला ना मला तिथं त्याला भेटायला गेले पाठमोरा उभा होता त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं पशा बरा आहेस ना आणि तेवढ्यात माझी गाय ती गेली परबाच्या कुंपणात हा, तिला धरायला गेले आणि वळून पाहिलं तर पशा खुल्यासारखा पळत गेला हा म्हंटल आधी गाईला दावणीला बांधू आणि मग जाऊ पशाला भेटायला इथे अरे झालं काय अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर म्हणजे तू होतीस काय ती मी होतीये तुझ्या मला थोबाड फोडून घ्यावा लागला माहितीये हा ए पश्या अरे बाबा ऐक अरे तुझी ती मैत्रीण आता काय करतोय मैत्रीण ती कमल शाळेतली मैत्रीण कमल मी कमल अजून तसाच आहे तू काय भूत नाही गेल्या अंगात तू तिला खुनवतोय रात्री 12 वाजते 12 वाजते 12 वा, वाजते पशा! होय का काय बोलताय थांब एक मिनिट हा वाचड्या. चला घे- भजन करा भजनाला गेला, का थांबला? गेला. सोडीला. बहारदार सादरीकरण. वा, 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 वा. What a musical performance. ऍक्च्युली या परफॉर्मन्स नंतर कमेंट सुद्धा गाण्यातून झाल्या तर काय बहार येईल नाही का प्रसाद दादा तुझ्यासाठी धरील पाशाच अंग धरील पाशाच अंग काय धरील पाशाच अंग अरे काय धरलं पाशाच अरे अरे पाशा पाशा रात्री 12 वाजता येणार पाशा मागून धरणार काय धरणार माहित नाही हे तुम्ही ग्रेट आहात हत्यात भूत उतरलं धरिलं पाशाचं अंग काय धरिलं पाशाचं अंग हिंता 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 आहा, वा दादा! सई एवढी सुंदर दाद दिल्यानंतर मला खरंच बोलावंसं नाही वाटत आहे पण कडक परफॉर्मन्स होता अंगिक अभिनय खूप वाह. होता ब्रिलियंट एनर्जी होती खूप मजा आली थँक्यू सो मच मंडळी गाणं पोपट सुमारिया चौघुल्या चक्क चक्क जाणार आहे एका बक्षीस समारंभामध्ये चला तर सज्ज व्हा टाळ्यांसोबत हास्याचा गडगडाट अनुभवण्यासाठी लोक कधी बी येत ऐक ए शेवंते ए आणलंच होय, समजा. ए शेवंते ए शेवंते सगळं लावून ठेव हा रांगेत लावून ठेव. ए, थांब, शेव- जरा तिकडचं. ए लते कार्यक्रम काय आहे पण मला सांगितलंच नाहीये मला काय करायचं कार्यक्रम काय आहे दुसरं अगं ते तिसरं कुठं आहे बक्षीस ते महत्त्वाचं ऐक ना जरा ऐक ना जरा माझं कार्यक्रम काय आहे मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंयस ना मग कार्यक्रम काय आहे हे मला कळायला नको का सांगते. आणि प्रमुख पाहुण्याला असा भोरट्यासारखा आधीच नाही बसवत नंतर बोलवतात आता येत आहेत प्रमुख पाहुणे गाणं मग मी असं येणार असं असतं ना ते आधीच बसून ठेवलंयस कार्यक्रम काय हे मला कळलं पाहिजे सांगणार. दरवेळेला असंच होतं मागच्या वेळेला सुद्धा त्याग एक जीवन असा एक सोशल इव्हेंट आहे असं सांगून एकाने शौचालयाच्या उद्घाटनाला नेलं
अरे शौचालयातून काय करतो आपण हे मला कळायला पाहिजे. काय आहे कार्यक्रम, काय आहे हे मला कळायला. प्रमुख पाहुणे कार्यक्रम काय आहे? प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय की नाही तुम्हाला? हो प्रमुख पाहुणा. हा तुम्हाला पैसे देणार आहे की नाही? हो पण दिलेत कुठे अजून? देणार, समजा देणार, पण जरा गप गुमान तिथं खुर्चीवर बसा. तू नीट बोल. आणि माझे मी प्रमुख पाहुणा आहे इथे घरच्या सारखं वागू. मला माहिती. सुरू करा लवकर कार्यक्रम. नगरसेवक आले का? लगोलग सुरू करते. त्यासनी थांबून ठेवते. लते सुरू कर कार्यक्रम. चल मला जमल ना, मला अगं जमल. हे बघ आतापर्यंत तू बघत आलेस ना कार्यक्रम आपला. या वर्षी पहिली आहे मला माहित आहे तुझी, पण करशील. लिहून दिलंय ना ते दीर्घ श्वास घेतलास ना. बस सुरू. हा नमस्कार 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 मंडळी. वा पडदा उघडलाय. नमस्कार, मी लता गावारे. माझा तुम्हा सगळ्यांना हे नमस्कार मनापासून राम राम. होणार व्यवस्थित होणार. मी गृहसेवक गुणगौरव संध्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. कसं असतं मंडळी, दरवर्षी आम्ही नाही का घरकाम करणारे पुरुष बायका असे एकत्र जमतो आणि आमच्यामध्ये जे टॅलेंटेड लोक आहेत त्यांचा आम्ही गुणगौरव करतो. म्हणजे त्यांना असं सत्कार पुरस्कार देत असतो. अच्छा हा आहे कार्यक्रम. आधी सांगायला तर त्याच्यावर मला नाही का 2 ओळी सुचल्यात, मी बोलून दाखवते. बोल बोल. जशी भिंतीवर रस्त्यात जळमाट, जशी भिंतीवर असतात जळमाट, जसं घरात असतो कचरा, आज हे गुणगौरव संध्या कारण तारीख आहे 17. कोणाची कविता आहे ही? माझे डुकरावरून धिंड काढली पाहिजे कवितेची. नाही छान आहे, अप्रतिम ही कविता. अशा कार्यक्रमाला मला बोलवलंय. हरकत नाही. तर मंडळी आपण आज नाही का खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला लाभले आहेत मोठे पाहुणे लाभलेले आहेत. तर त्या मोठ्या पाहुण्यांची सत्कार आणि हे द्यायला सगळं मी जबाबदारी देते आहे शेवंताकडे. शेवंता तू ये. चांगलं केलं ये पोरी, चांगलं केलं मस्त. हा नमस्कार मंडळी, नमस्कार. हे आहे सगळे नमस्कार कर. तर मी शेवंता. कसं आहे मंडळी, आज आपल्याला हित म्हणजे बघा लय मोठे पाहुणे लाभलेले आहेत, त्यांचं आज मी हित स्वागत करणार आहे. त्यांचं नाव आहे पंडित गणलेला पोपट. गाणं पोपट, गाणं पोपट. तर ह्यांचं मी तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी पण स्वागत करते. स्वागत. हे काय आहे? पुष्पगुच्छ. माझ्याच घरचा आहे हा. पगार देता वेळेवर. माझ्याच घरचा कशाला ते स्वीकारा. हा पुष्पगुच्छ नाही, पू एवढाच आहे फक्त. बस. तर पंडितजींचं स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत पंडितजींसाठी. तर मंडळी पंडितजींबद्दल मी काय सांगणार वेगळं. आज आपल्याला हे मोठे पाहुणे लाभलेले आहेत, त्यांना मी चांगलाच जवळून ओळखते आणि लयच चांगला ओळखते. लय भोळसा माणूस आहे हो. मी काय यांची वेगळी ओळख करून देणार. म्हणजे तुम्हाला काय सांगू, कोणी बी येतं आणि टपली मारून जाते अशी कथा या माणसाची. कसं असतंय मंडळी, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो बरं का, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो तसा या माणसाच्या कलेचा रंग आपल्या कार्यक्रमाला लागणार आहे. उत्तम गलिच्छ, उत्तम गलिच्छ उपमा आहे. वा सुंदर. कुपीत ठेवतो आपण जसं अत्तर बरं का मंडळी. काय लिहिलं हित कागदाव, कुपीत ठेवतो जसं आपण अत्तर, तसं ह्या माणसाला मानधन मिळाले फक्त रोख ₹70. काय सांगू या माणसाचं, म्हणजे एवढ्या मोठ्या दिलाचा माणूस आहे. प्रवास भत्ता नाही काय नाही, फक्त ₹70 बोलीवर हित आणून बसवलं. नको सांगूस हे, नको सांगू. अजिबात माणसाला माज नाही, इतका चांगला माणूस आहे. तर मी हे जे आपले पंडित आहेत यांचं मी जोरदार टाळ्यांनी तर स्वागत करते. आणि ह्या कार्यक्रमाची जी पुढची सूत्र आहे ती मी लताकडे सुपूर्त करते. लता ये पटकन इज्जत काढली पुढे सगळं काय आहे ते. इज्जत काढायची गरजच नव्हती. तर मी आता आपले प्रमुख पाहुणे आहेत का
ते गाणं फोगाट फोगाट नाही पोपट फोगाट पोपट गाणं हे सॉरी गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यांना विनंती करते की आमच्या सगळ्यांच्या लाडक्या श्रीमती आशाताई झांगुर्डे यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. मनोगत व्यक्त करायचं. या मनोगत व्यक्त करा. या इथं इकडे इथं येऊन बघा. या बोला. त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे एकदम जोरदार. काय बोलायचं काय पण काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे कोण आहेत ते माहित नाही मला. आशाताई कोण आहेत आशाताई झांगुर्डे कोण आहेत मला नाही माहिती. मला नाही माहिती. मी काय बोलू मग मला स्क्रिप्ट मध्ये लिहून दिलं होतं ते मी बोलले. मला नाही कोण आहेत ग आशाताई झांगुर्डे कोण आहेत मला बी नाही माहिती. अरे मग मी काय बोलू विमलने कागदावर लिहून दिले तेच आम्ही बोलतोय. कोणी लिहून दिलं विमल कुठे आहे? विमल गेली ती पारिजात मध्ये ती तिला बोलू इथं. पारिजात मध्ये गेले ती व्हीलचेअर वर म्हाताऱ्याकडे काम करते तिकडे गेली. दत्तू सांग तू तुला माहिती काढायला. तेच म्हटलं ना. ऐका माझं माहिती काढायला पाठवले तर जे बोला काय. अरे मी काय बोलू मला माहित पण नाही ते ओळखत पण नाही काळी का गोरी मला माहिती आता खिंडल लढवा तुम्ही पड्डीशी तो गेलाय माहिती काढायला तवर बोला काहीतरी. आशाताई झांगुर्डे बोलतायत पंडितजी आणि बोलतील चांगलं. बोला. नमस्कार सगळ्यांना. मी गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. थांब ना स्ट्रेस रिलीफ करतोय थांब. श्रीमती आशाताई झांगुर्डे कोण आहेत या आशाताई झांगुर्डे कोण आहेत आशाताई झांगुर्डे अतिशय सुंदर असं नाव आहे. ऐकल्यावर आशाताई झांगुर्डे असं आपल्याला आशाताई झांगुर्डे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं किंवा आशाताई झांगुर्डे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. नावातच गंमत आहे. आशाताई आशाता तिन्ही अक्षरांना काना आहेत. आशाता ईला रफार आहे. असं मिळून 1 2 3 काना 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 रफार काना 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 रफार. आशाता ई हे म्हणजे आशाताई कानामागून आल्या आणि रफार झाल्या. माहिती मिळाली का जरा बघा मागे जरा विचारा कोणाला तरी माहिती काढायला पाठवले तर तुला तुम्ही तवर काहीतरी 5 मिनिट क्ल्यू दिलात तर मी बोलेन. खिंडल लढवा मालक. आशाताई हा शब्द झाला. आता झांगुर्डे आशाताई झांगुर्डे असं आपण म्हटल्यावर आपल्याला काय ऐकू येतं आशाताई झांगुर्डे. बाबा पंडितजी आशाताई झांगुर्डा झांगुर्डे मार खालू उगा फुकटचं नगरसेवक आले ती. आशाताईंनी आजच सकाळी मला फोन केला होता. जवळजवळ आम्ही 22 मिनिटं गप्पा मारला. ते मला म्हणाले पंडितजी तुमचा आवाज अप्रतिम आहे. तुम्ही जगातला 8वं आश्चर्य आहात पंडितजी. मी मला नाही तसं काही नाहीये पंडितजी खरंच सांगतो मी. आशाताईंना जाऊन 8 वर्ष झाले ते. माहिती या जगात काही ढगातनं फोन करणार आहे तू मस्त आधी सांगतात ना का त्या स्पॉन्सर आहेत का नाही त्यांच्या मागे. आता मी बोलून बसलो तिकडे सकाळी फोन बोला आता काहीतरी करा निपटा. माहिती मी बोललो मग अशी आशाताईंनी सकाळी फोन केला. मी बोललो आज सकाळी फोन केला होता पण वेगळ्या आशाताई होत्या. रॉंग नंबरच्या आशाताई त्या वेगळ्या आशाताई होत्या. ह्या ज्या आता आशाताई आहेत त्या आपल्या स्पॉन्सर्सच्या आई आहेत. जर त्या नसत्या तर आज हा कार्यक्रम झाला नसता कारण त्यांनी त्यांच्या स्पॉन्सर्सला जन्म दिला नसता. एकदा आशाताईंसाठी जोरदार टाळ्या. काय त्या मातोश्री नाही त्यांच्या मामी आहेत. सांगा ना काहीतरी. आता मातोश्री बोलून बसलो मी आई बोलून बसलो. मग आता करा काहीतरी पंडितजी. चौक सांगायला पाहिजे नाही काय हसून हसून. मग असे मी बोललो स्पॉन्सरच्या आई आहेत आशाताई. पण काही म्हणतात ना कुठं आई मरो मामी जगो. आई आहेत त्या मामी पण आहेत. आई कमी मामी जास्त आहेत. लांब आपण गेल्यावर मामे असं म्हटल्यावर आपण काय ऐकू येतं मम्मी आणि मामी एकच आहेत.
तर अशा ह्या आपल्या आशाताई आहेत. हे झालं ते झालं हे झालं आता काय करणार. अशा आपल्या आशाताईंबद्दल 3 गोष्टी सांगतो. आशाताई एक स्त्री आहेत आणि आशाताई स्पॉन्सरच्या आई आहेत, आई पण आहेत, मामी पण आहेत. नमस्कार. पंडितजींनी चांगलं भाषण दिलेलं आहे. तुम्ही मला मदत करत नाही. हा एक माणूस बसून ठेवलाय जो बोलतच नाही आल्यापासून. तो माणूस नाही बोललेलाच बरा आहे बाबा. बोलला की मग. आणि कसं आहे, बोलायला त्याला आठवलं तर पाहिजे. म्हणजे काय आठवत नाही, काय लक्षात राहत नाही त्या माणसाच्या. जुना गडी आहे ना व. ते काय करते, जे घर मोकळं दिसल, जे घर उघडं दिसल तिथं घुसते आणि पुसत बसते. काय सांगताय? हा, त्याला काही कळत नाही. तर आता जे पुढचं जे आपला जो पुरस्काराचा टप्पा आहे तो जास्त महत्वाचा आहे. बघा मंडळी, आता आपल्या पुरस्काराला सुरुवात होते. इथं जो आता पहिला पुरस्कार आम्ही देणार आहोत, आमचा जो गृहसेवक गृहसेविका गुणगौरव संध्या जे आहे, तो जो पुढचा पुरस्कार आहे तो आहे सर्वोत्कृष्ट वेट लिफ्टिंग हा पुरस्कार. आणि ह्यो पुरस्कार जातोय बघा यावर्षी श्रीमती लता गवारे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लता गवारे यांसाठी. यांनी यावर्षी 100 किलोचं वजन उचलून त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. स्त्रीमध्ये काय ताकद असते ही दाखवून दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मी पंडितजींना विनंती करते, पंडितजी तुम्ही लताचा सत्कार करावा, तिचा सन्मान करावा. हे घ्या. तर मंडळी, या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 1 ट्रॉफी आणि रोख रुपये 50,000 रुपये. अरे मला 70 रुपये देताय तुम्ही. मला 70 रुपये का देताय? म्हणजे तर आता लती, आता पुढची सूत्र मी लतीकडे सुपूर्त. मला प्रवास भत्ता पण पाहिजे. हा देते. मला फक्त 70 रुपये कशाला देणार? 70 रुपये बी देणार आणि प्रवास भत्ता बी देणार. 10 रुपये देते. आणि मंडळी, पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गायनाचा पुरस्कार. आणि तो जातोय गेली 5 वर्ष सलीक विजेती शेवंत टोईफोडे हिला. हा माहिती आहे. आणि पुरस्काराचं स्वरूप आहे 10 ग्रॅमची एक अंगठी, 1 टारफी आणि रोख रुपये 80,000 रुपये. एवढे पैसे कसे देताय तुम्ही एकमेकांना? कसे देतात म्हणजे? आणि म्हणजे काय, मी जेव्हा तुझ्याकडे आलो होतो तू काय मला म्हणलीस बजेट कमी आहे बजेट कमी आहे. मग बजेट जास्त सांगितलं तुमचा विश्वास बसतोय होय तवा. अरे पण एवढे कसे देताय तुम्ही? कमाल करताय तुम्ही. मला जेवण पण पाहिजे इथे. काय? मला प्रवास भत्ता आणि जेवण पण पाहिजे. अमरसपुरीचं पाहिजे. येस अमरस. माणूस आहे. अरे काय हो ह्या ना. ओ दादा, इथे कोणीच जाणार नाही. इथे या इथे या. इथं वरती बस. इथे या. होय होय बस 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 रे. तर मंडळी, आता ह्या वर्षीपासून आम्ही एक वेगळीच गोष्ट करायची इथं ठरवली. तो म्हणजे या वर्षी आम्ही एक विशेष पुरस्कार देणार आहोत. आणि तो पुरस्कार असणार आहे सर्वोत्कृष्ट घर मालकाचा. आणि यो पुरस्काराचा मानकरी आहे आपल्या सगळ्यांचे लाडके पंडित सुमारिया चौगुलिया गाणं पोपट. मी सर्वोत्कृष्ट घर मालक. होय. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल का या माणसाला सर्वोत्कृष्ट घरमालक पुरस्कार का? तुम्हासनी सांगते, या माणसाकडे गेले अनेक वर्ष मी काम करते, घरकाम करते बरं का. घरकाम तरी काय असते हो. यो माणूस दिवसभर घरात रेकत बसलेला असतोय. काय कचरा होत नाही काय नाही. म्हणजे त्या केरसुनीला बी लाज वाटते फरशीवरनं फिरायला. काही बी कचरा नाही. भान हरपून गात असतोय नुसतं. काय सांगायचं या माणसाबद्दल. तुम्ही म्हणाल यो माणूस कसा काय बरं ह्याला लायक. 1 नंबरचा शेपूट घालाय, येड्या डोक्याचा आहे, रेड चाप एकदम, लाचार आहे, कळत बी नाही, पगार बी देत नाही बरं का मला वेळेवर, अजिबात पगार देत नाही. पण तरी पण तुम्ही म्हणाल का यो माणूस लायक कसा. तर आमचे हे जे घरमालक आहेत ना, ते मोलकरणीला माणसासारखं वागवतात. ही त्यांची खास बाब आहे. म्हणजे यो माणूस म्हणतोय याकडं खाय शेवण त्याकडं खाय, पण नाही हो. यो माणूस आतून मुलायम हाय, शाळ्यासारखा मवाळ हाय, म्हणून यो खास हाय. कसं आहे का, यो माणूस गावभर इव्हेंट करीत फिरतो, फुकटात बोलतो ती माणसं यासनी. मी काय यांच्याकडनं पगाराची अपेक्षा करणार हो, कारण यो माणूस खरंच लय खास आहे. म्हणजे तुम्हासनी सांगते, माझा नवरा ऍडमिट होता मागच्या टायमाला, तेव्हा या माणसानं लपून छपून माझ्या पाकिटात पैसे भरले.
नंतर मला कळलं या माणसानं ते त्यांची पेटी आहे का नाही जीव की प्राण ती इकली आणि पैसे मिळवले आणि माझ्या पाकिटात भरलं. आजारी असताना माझ्या नवऱ्याला बाजूला बसून रेखात बसला त्रास दिला तो आहेच येडच्या पाय म्हणून करते ते पण लय खास आहे लय खास आहे. आता मी गावाला गेलते 1 महिनाभर नव्हते इथं माझी लती यायची इथं कामाला ह्यांच्याकडे 4 बिल्डिंगची कामं करायची पण त्यांच्या लेकराला ह्यांच्याकडे सोपून जायची. हे बी सांभाळायचे दिवसभर पोराला सारेगामा पत्नीचा शिकवायचा यो माणूस ते बी रडायचं. एकदा तर ह्यांच्या शिकवणीनं तापाने फणणलं होतं ते पण सांभाळलं या माणसाने कारण माणूस दिलाचा सच्चा आहे खास आहे. आता दत्तूच्या भाऊजींचा माग ऍक्सिडेंट झालता गुपचूप यो माणूस हॉस्पिटलात गेला यग वाटली रक्त चढवलं या माणसाने कोणाला कळू दिलं नाही. तिथं 4 कप कॉफी प्यायला आणि 4-5 गुलकोची बिस्किट टाकली खिशात आणि आलं एवढा हावरट आहे पण खास आहे खरंच खास आहे. मी आता नाही बघितली अशी माणसं कुठंच नाही बघितली कवाच नाही लई दुर्मिळ आहेत अशी माणसं. माझ्या समोर हो माणूस उभा आहे ना लाख मोलाचा माणूस आहे. नाही घर मालक लय भेटतात हो पण काळजात घर करणारा माणूस की जपणारा माणूस एखादाच असतोय आणि त्यो ह्यो आहे. म्हणून आम्ही या वर्षी एक विशेष पुरस्कार देतोय तो म्हणजे सर्वोत्कृष्ट घरमालक आणि त्यो जातोय माझ्या मालकाला माझ्या घरमालकाला माझ्या साहेबासने पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यासने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लते ते बक्षीस देते असणे. आणि मंडळी या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे रोख ₹20 आणि 1 चांदीचं चॉकलेट. वा 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 एकदम खास परफॉर्मन्स वा वा लईच भारी. सुदेशदा नम्रताजी वनिताजी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. अरुण दादा काही न करता बरंच काय करून केलात तुम्ही. आणि समीरजी तुम्हाला जितका नमस्कार जितका सल्यूट करू तेवढा कमी आहे. आणि तुम्हाला बरीच वर्ष आम्ही फॉलो करतोय सर सल्यूट टू यू. आणि तुमची जी म्हणतात ना परफॉर्मन्स क्या है मंडळी परफॉर्मन्स तर एक छोटंसं जसं आम्ही म्हणतो ना आमच्या हिंदी विश्वात किशोर कुमार वर्सटाईल होते तसे तुम्ही या कार्यक्रमात एक वर्सटाईल तुम्ही आहात. क्या बात. गाणं पोपट सुमारिया चौगुल्याच्या स्किट नंतर अशा कमेंट्स किती बहारदार योग आहे. बघा तुम्हाला बघून माझा गाणं पोपट झाला. थँक्यू सुदेश थँक्यू. मंडळी गौरवच्या वाढदिवसाला एक वेळ शुभेच्छा पोचत नाही पण त्याचे मित्र नक्कीच पोचतात. चला तर बघूया आज ते काय सावळा गोंधळ घालतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलीस कलाकारांना. वाह गौरव काय ग गौरव कुठे आणलंय सरी तू 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 प्रत्येक वेळी जंगलात का घेऊन येतोस मला ना कळत नाही. मला खूप भीती वाटते. अरे असं काय करतोयस तू इथे खूप प्राणी प्राण्याच्या मनात आलं की शिकार करायची आणि आपल्यावर हल्ला केला तर. शांत हो बेबी डोंट वरी मी आहे ना. अगे नॅशनल पार्काचे जंगल आहे इथे शिकार करणारे वाघ कमी आणि गुलू गुलू करणारे शिकारी जास्त असतात. म्हणजे हे बस नंतर सांगतो. बस ना कशाला काळजी करतेस मी आहे ना. तसे आता सगळे प्राणी झोपले असतील. एवढं लवकर का. चंद्र आला ना जंगलात त्यांना वाटलं असेल रात्र झाली म्हणून. तुझं पण ना एवढ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये कसं काय तुला फ्लर्टिंग सुचतं ना. पण ठीक आहे म्हणजे मला आवडलंय की तू मला जंगलात घेऊन आलाय. तू जर मला मॉल मध्ये कॅफे मध्ये घेऊन गेला असतास ना मला नसतं आवडलं आणि मला परवडलं पण नसतं. लोकांनी आपल्याला बघितलं असतं मग चर्चा झाली असती परवडलं असतं का आपल्याला. बरोबर आहे म्हणून मी तुला इथं आणलंय. बरोबर आहे. ए शिवा हा तुला पक्षी आवडतात ना. या तुला कसं माहिती. मी तुझं प्रोफाईल बघितलंय. स्टॉक तू मला एक गोष्ट सांग रे तुझं 2 दिवसांनी वाढदिवस आहे ना मग 2 दिवस आधीच का आलोय आपण
आणि मुळात आपण दोघं का आलोय? तुझे कोणी मित्र नाहीयेत का? नको ते भिकाणाचं नाव नको काढू ग. जाम दुखी आहे मी, तुला काय सांगू. प्रत्येक बर्थडेला माझे नागे मित्र येतात आणि माझ्या बर्थडेची वाट लावतात. म्हणून मी आज 2 दिवस आधीच आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे ते आपले नागे मित्र आहेत ना, 2 दिवस मला शोधत बसतील. त्यांचं नाव घेतलं म्हणून थुकलो. पण शिवाय बोलू काय रंग, काय सुंदर दिसतेस यार तू. तुला बघून एक शेर आठवला यार मी. इर्शाद. अरे अरे कांतीशाच्या पिक्चर मधले ऍक्टर ह्या बाजूला. अरे चिमटे करू रे. ऐका सोडा मला, सोडा खाली सोडा. ऐका तुम्ही सगळे इकडे कसे काय आलात रे? माझा बर्थडे तर परवा आहे ना, इकडे कसे काय आलात? माहितीये गौऱ्या, ऍडव्हान्स मध्ये विश करायला आलोय. परवा आम्हाला वेगळी कामं आहेत. तुम्हाला कधीच काम नसतात भिकाऱ्यांनो. तुम्ही फक्त माझा पाठलाग करता. तुम्ही कशाला? इकडचा पत्ता कोणी दिला तुम्हाला? गौऱ्या किशा चॉकलेट ठेवल्यावर चड्डीत मुंग्या घुसणारच. गौऱ्याचा बर्थडे असला की त्याचे मित्र पोहोचणार. अरे तू ए हो ही कोण? मेरी जेन. काय रे गौऱ्या, मला एक कळत नाही यार, दरवेळी तुला सेम दिसणारी वेगळी मुलगी कशी काय भेटते? जसं आपण दरवेळी सेम दिसणारं स्किट वेगळ्या पद्धतीने करतो तसंच. काय चाशनी आहे रे एकदम. मी एकदम यायला नर्वस होतो, पण मला काय माहिती ते खरवस असेल. तुमची होणारी वहिनी आहे, ते खरवस बिरवस काय बोलता रे? ओळख करून दे. ओळख करतो. शिवाली. हा शिवाली, हिचं नाव शिवाली आहे. नाईस नेम. मी थँक्यू. राऊत, ओंकार राऊत. हॅलो ओंकार. पण लोक मला प्रेमाने रोमिओ म्हणतात. ओ रोमिओ. तू साईड लाव गौऱ्या, मला ओळख करतो. एकच नका इज्जत घालू माझी यार. तुम्ही इज्जत नका. हॅलो. हाय डार्लिंग. हाय डार्लिंग वहिनी. हॅलो. माय सेल्फ बने. यू कॅन कॉल मी बनाना. अरे वेलची केळ्या, इकडे ती तुला का बनाना बोलेल? तुझं नाव बने असताना तुम्ही नका ना माझी इज्जत घालू यार तिच्यासोबत. अयो इकडे ना, इकडे थोडं. हा अरे वा मस्त रे. लेट मी इंट्रोड्यूस. येस प्लीज. ओके. हाय गॉर्जियस लेडी. हॅलो. माय नेम इज हेमंत. ओके हेमंत. यू कॅन कॉल मी हेमू. हेमू. नाईस. वनस्पती तुप्याच्या डब्यासारखा चेहरा असला ती तुला का हेमू म्हणेल रे? आणि मुळात तू हे मू घेऊन जळगाववरून मुंबईला कुठल्या कॉन्फिडन्सने येतो रे? त्याच कॉन्फिडन्सने, ज्या कॉन्फिडन्सने तू इथं हे मू घेऊन कॉमेडी करतो. जास्त बोल नका. बाप रे बाप. मारा मारी मत करो कुत्ते की. जरा झगड़े मत करो. चिल्ड्रन मूव असाइड. मेक द वे फॉर बिग डैडी. हेलो. कब तक छुपेगी कैरी पत्तों की आड़ में? कभी तो आएगी मेरी कार में. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम Baby doll, let me introduce myself. Yes, please. I am sweet poison. मीठा जहर हूँ, धीरे धीरे चढ़ता हूँ. अबे तू shut up you dry grape. म्हणजे मनुक्या गप्प बा. Shut up the silence.
जब दो बड़े बात करते हैं तो बच्चे होते हैं